नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तरीही पहा, तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही 10 फळे तुमच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करा. कोणती आहेत ती 10 फळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा आणि काही चुकलं असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर हे पहा, तुमचं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती 10 फळे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायची आहेत ते आज आपण बघूया. तर हे पहा, रक्तातील ब्लॉकेज एका दिवसामध्ये तयार होत नाही, पण हार्ट अटॅक मात्र एका क्षणामध्ये येतो. अनेक लोक म्हणतात की माझं तर सगळं नॉर्मल होतं, पण आतून रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत असतात. जर तुम्ही रोज ही फळं खात असाल तर तुमचं हृदय वाचवू शकतं, म्हणजेच तुमचं हृदय निरोगी राहू शकतं. ही माहिती तुम्हाला असायलाच हवी आणि ही माहिती तुम्ही इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा. तर हे पहा, औषधं गरजेची आहेत, पण निसर्गाकडून मिळणारी काही फळं ब्लॉकेज वाढवण्यापासून तुमच्या शरीराला वाचवतात. आज मी तुम्हाला अशी 10 फळं सांगणार आहे जी फक्त कोलेस्ट्रॉल कमी करणारी नाही तर रक्तवाहिन्यांच्या मुळावर काम करतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण शेवटचं फळ तुमच्या हार्ट अटॅकचा धोका करण्यामध्ये खूप जास्त मदत करतं. वयाच्या 40 नंतर BP, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर हा व्हिडिओ स्किप करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप अवश्य करू नका. तर हे पहा, नंबर 1 म्हणजे संत्री, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑरेंज म्हणतो. संत्री फक्त व्हिटॅमिन C साठी नाही तर रक्तवाहिन्यांमधील सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करते. ब्लॉकेज होण्याआधी रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते आणि संत्री ही सुरुवातच थांबवते. म्हणून सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्री जास्त उपयोगी ठरते. संत्री हे हृदयासाठी अत्यंत उपयोगी फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन C असते. हे व्हिटॅमिन रक्तवाहिन्यांची भिंत मजबूत करते. कमजोर झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज लवकर बसतो. तर नियमितपणे संत्री खाल्ल्याने ही कमजोरी कमी होते. संत्री रक्तातले फ्री रॅडिकल्स कमी करते. यामुळे कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रिया मंदावते. संत्रा रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. हाय BP असणाऱ्यांसाठी संत्रा अत्यंत फायदेशीर आहे. रोज एक संत्रा खाणे हृदयासाठी एक नैसर्गिक संरक्षण आहे. म्हणून सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्री जास्त उपयोगी ठरते. दुसरं फळ म्हणजे केळी. केळी म्हणजे बनाना. केळी रक्तदाब कमी करतं हे सगळ्यांना माहीत आहे, पण केळी ही हृदयाची धडधड स्थिर ठेवण्याचं काम देखील करतं. अनियमित हार्टबीटमुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि ब्लॉकेज वाढण्याचा धोका असतो. केळी हा धोका कमी करते. केळी हे स्वस्त, सहज मिळणारे पण खूप प्रभावी फळ आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हाय BPमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. हा ताण ब्लॉकेज वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. केळी हाच ताण कमी करण्याचं काम करत असते. केळी रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करण्याचं देखील काम करते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. हृदयावरचा अनावश्यक ताण कमी होतो. रोज एक केळी खाणे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नंबर 3चं फळ कोणतं असेल? सफरचंद म्हणजेच ॲपल. सफरचंदामध्ये असलेलं फायबर फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर जुना साचलेला कोलेस्ट्रॉल देखील कमी करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये एक सफरचंद अवश्य समाविष्ट करा. तर सफरचंदामध्ये असलेले फायबर फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर जुना साचलेला कोलेस्ट्रॉल आतड्यातून बाहेर टाकतो. म्हणजेच नवीन ब्लॉकेज थांबवतोच आणि जुनं ब्लॉकेज वाढत नाही. सफरचंदाला हृदयाचा मित्र असं म्हटलं जातं, कारण सफरचंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करतं, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. LDL कोलेस्ट्रॉल जास्त झालं की ब्लॉकेज तयार होतो. सफरचंद हे LDL कमी करण्यासाठी मदत करतं. सफरचंद रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाही, त्यामुळे ब्लॉकेजची प्रक्रिया थांबते. सफरचंद रक्तप्रवाह सुधारतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोज एक सफरचंद औषधासारखं काम करतं. नंबर 4 म्हणजे डाळिंब. डाळिंब रक्तवाहिन्यांमधील कडकपणा म्हणजेच आर्टेरियल स्टिफनेस कमी करतं. ब्लॉकेजमध्ये रक्तवाहिन्या कठीण होतात. डाळिंब त्या पुन्हा मऊ आणि लवचिक करतं. त्यामुळे अँजिओप्लास्टी नंतर देखील डाळिंब उपयुक्त मानलं जातं.
डाळिंब हे रक्त शुद्ध करणारे फळ मानले जाते. डाळिंबामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमधील जखमा भरून काढतात, त्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात. डाळिंब त्या पुन्हा लवचिक बनवते. रक्तप्रवाह अधिक मोकळा होतो, त्यामुळे हृदयाचा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. डाळिंब बीपी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. हृदयाच्या रुग्णांसाठी डाळिंब फार उपयोगी आहे. डाळिंब हे नैसर्गिक ब्लॉकेज फायटर आहे. नंबर 5. पपई. पपई थेट हृदयावर नाही तर आधी लिव्हरवर काम करते. लिव्हर नीट काम केलं नाही तर कोलेस्ट्रॉल जास्त तयार होतं. पपई लिव्हर सुधारून ब्लॉकेज अप्रत्यक्षपणे कमी करते. पपई हे पचन सुधारण्यासाठी ओळखले जाणारे फळ आहे, पण ते हृदयासाठीही तितकेच उपयुक्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. खराब पचनामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स साचतात. हे टॉक्सिन्स रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात. पपई हे टॉक्सिन्स बाहेर काढते. रक्त स्वच्छ राहण्यासाठी पपई खाल्ल्यामुळे मदत होते. कोलेस्ट्रॉल साचण्याचा धोका देखील पपई खाल्ल्यामुळे कमी होतो. तर हे पहा, तर दररोज सकाळी पपई खाणे तुमच्या हृदयासाठी खूप जास्त लाभदायक आहे. नंबर 6 म्हणजे द्राक्षे. द्राक्षामधला रेस्वेरेट्रॉल रक्त गोठू न देण्याचं नैसर्गिक काम करतो. ब्लड क्लॉट्स झाले असेल तर अचानक हार्ट अटॅकचा धोका वाढतो. द्राक्षे नेमकी हाच धोका कमी करते. द्राक्षांमध्ये रेस्वेरेट्रोल नावाचा घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. तो रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी करतो. रक्त गोठलं की ब्लॉकेजचा धोका देखील वाढतो. द्राक्षे रक्त पातळ ठेवण्यासाठी मदत करतात, त्यामुळे रक्तप्रवाह मोकळा राहतो. द्राक्ष हृदयाला संरक्षण देते. स्ट्रोकचा धोका कमी करते. काळे किंवा लाल द्राक्ष जास्त फायदेशीर असतात. मर्यादित प्रमाणात द्राक्षे खाल्ली पाहिजेत. तर नंबर 7 म्हणजे बेरीज. स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी. बेरीज रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म जखमा भरून काढतात. या छोट्या जखमांवरच कोलेस्ट्रॉल साचायला सुरुवात होते, म्हणून बेरीज ब्लॉकेजच्या मुळावर काम करतात. बेरीज आकाराने लहान पण ताकदीने मोठ्या असतात. यामध्ये फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे घटक रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात. सूज वाढली की ब्लॉकेज तयार होतो. बेरीज ही सूज आटोक्यात ठेवतात. कोलेस्ट्रॉल साठण्याची प्रक्रिया बेरीज थांबवतात. रक्तप्रवाह सुधारतात. हृदयाची कार्यक्षमता वाढवतात. नियमित बेरीज खाणे हृदयासाठी चांगले. डायबिटीस असलेल्यांना देखील मदत होऊ शकते. सिट्रस फळे म्हणजेच लिंबूवर्गीय फळे. लिंबू, मोसंबी, संत्री. लिंबू रक्त पातळ करत नाही, पण रक्त चिकट होऊ देत नाही. जाड आणि चिकट रक्त ब्लॉकेजला आमंत्रण देतं. लिंबू हा चिकटपणा कमी करतो. सिट्रस फळे रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. लिंबू, मोसंबी, संत्री यांमध्ये देखील व्हिटॅमिन सी असतं. हे रक्तवाहिन्यांमधील चरबी विरघळण्यासाठी मदत करतं. रक्तवाहिन्या आतून स्वच्छ राहतात. ब्लॉकेज तयार होण्याचा धोका कमी होतो. लिंबू पाणी दररोज सकाळी घेतल्याने फायदा होतो. पचन सुधारते आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. हृदयावरचा ताण कमी होतो. बीपी नियंत्रणात राहतो. सिट्रस फळे हृदयाची ढाल आहेत. नंबर 9 किवी. किवीमध्ये असलेले घटक रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. हेच ट्रायग्लिसराइड्स ब्लॉकेजचा सायलेंट धोका कमी करतात. किवीमध्ये असलेले घटक रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. हेच ट्रायग्लिसराइड्स ब्लॉकेजचा सायलेंट करतात. त्यामुळे किवी फार महत्त्वाची आहे. किवी हे कमी वापरले जाणारे पण प्रभावी फळ आहे. किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तातील साखर संतुलित ठेवते. साखर जास्त असेल तर ब्लॉकेज वाढतो. किवी हे नियंत्रणात ठेवते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील किवी मदत करते. रक्तप्रवाह सुधारते. हृदयावरचा ताण कमी होतो. नियमित किवी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. एक किवी दिवसाला पुरेशी आहे. ॲव्होकॅडो फक्त चांगलं फॅट देत नाही, तर वाईट फॅटला रक्तवाहिन्यांमध्ये चिटकू देत नाहीत. म्हणजेच ब्लॉकेज तयार होण्याआधीच तो अडथळा आणतो. हेच ॲव्होकॅडोचं खास वैशिष्ट्य आहे. ॲव्होकॅडोमध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. हे फॅट्स हृदयासाठी उपयुक्त असतात.
ॲव्होकाडो खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळे ब्लॉकेज तयार होण्यास अडथळा होतो. रक्तवाहिन्या लवचिक राहतात, हृदयाचा रक्तप्रवाह सुधारतो, हृदय अधिक कार्यक्षम बनते. थोड्याच प्रमाणात ॲव्होकाडो पुरेसे असते. हे फळ औषधासारखे काम करते. तर फळं कशी खायचे? फळं नेहमी कच्ची फळ म्हणूनच खावे. फळाचा रस करू नये, कारण रसामध्ये फायबर निघून जातं. फायबरचं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं. फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं. म्हणजेच हे पहा, आपण जर फळ चावून खाल्ले तरच म्हणजे त्यातील फायबर आपल्याला मिळतं आणि ते फायबर आपला रक्तप्रवाह कमी करण्याचं काम करतं. बहुतेकदा फळं सकाळी किंवा दुपारी खाणं चांगलं असतं. रात्री उशिरा फळं खाणं टाळावं. उदाहरणार्थ सफरचंद सालीसहित रस न करता चावून खाल्लं तरच त्याचा फायदा होतो. तर कोणती फळं कशासाठी फायदेशीर आहेत? तर हाय बी पी असणाऱ्यांसाठी, डायबिटीस असणाऱ्यांसाठी, हार्टचे रुग्ण आणि 40 वर्षांवरील लोकांसाठी जास्त उपयोगी आहे. वय वाढत गेलं की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज बसायला सुरुवात होते. म्हणून या वयोगटात ही फळं नियमित खायला हवीत. तर डाळिंब ही हृदय ब्लॉकेज